शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवत पुराण रहस्य। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। ओम श्री गणेशाय नमः। ओम सरस्वतीयै नमः। ओम सूर्यदेवताय नमः। ओम कुलदेवताय नमः। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भयानव्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं निवासं। श्री श्रीनिवासा की जय। कोल्हापुर महालक्ष्मी माता की जय। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। तर मित्रांनो, तुमच्या बऱ्याच काही कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि ज्यांनी ज्यांनी गुरु मानलेले आहे तर त्यांना माझा आशीर्वाद सदैव त्यांच्यासोबतच आहे आणि सर्वांसोबत जेवढे भाविक भक्त जे पण कथा ऐकतात त्यांच्यासोबत पण माझा आशीर्वाद सदैव आहे। तर कमेंट्स भरपूर आलेले आहे, तर काय कमेंट्स आहेत तर आपण वाचून घेऊया। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ताई धन्यवाद, कोटी कोटी नमस्कार। मी तालुका पारनेर, गाव वडगाव, सावताल येथून ऐकत आहे। खूप छान कथा सांगतात तुम्ही खूप छान कथा सांगतात ताई। पारनेरवरून ऐकत आहे। सगळ्या ग्रुपच्या माझ्या साधकांना माझी विनंती आहे की ताईंनी सगळ्यांनी कमेंट करत जा। आपल्या सर्व पुराणं फुकटमध्ये आपल्याला ऐकायला मिळाली, एवढे मिळतील एवढी माझी सगळ्यांना ग्रुपवाल्यांना विनंती आहे की ताईंना एक कमेंट नक्की रोज करा। आपल्याला ताईमुळे आपल्याला कथा अमृत प्यायला मिळत आहे। तर धन्यवाद, खूप मोठी हार्ट टचिंग एवढी मोठी कमेंट्स लिहिली तर खूप खूप धन्यवाद। तशीच अजून एक कमेंट्स आहे, ती पण खूप छान आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। धन्यवाद ताई, खूप खूप आभार आणि प्रणाम। मुंबईहून कल्याणहून बोलत आहे ताई, तुम्ही माझी कमेंट वाचली, मला खूप आनंद झाला। माझी मनातील कळकळ तुमच्यापर्यंत पोहोचली, मला खूप गै वरून आले आणि माझे मन हलके झाले। आमचे भाग्य मोठे की आम्हाला आपल्यासारखा गुरु मिळालेला आहे। धन्यवाद। आमच्यासाठी वेळ काढून भक्तीचे भांडार आमच्या पदरात तुम्ही घालत आहे, खूप पुण्याचे काम करत आहे। परमेश्वराच्या कृपेने तुम्हाला सर्वांना सुख समृद्धी धन सौख्य लाभो हीच मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते। धन्यवाद, एवढी मोठी प्रार्थना माझ्यासाठी केली, खूप खूप धन्यवाद सर्वांचे। ओम नमः शिवाय। ओम श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ताई कोटी कोटी प्रणाम ताई, नादगाव। ओम नमः शिवाय। श्री शिवाय नमस्तुभ्यं। हर हर महादेव। जय श्री कृष्ण निगडी पुणे। हर हर शंभू। जय श्री महाकाल। ताई मी सर्व पुराणे ऐकली पण मला मत्स्य पुराण भेटले नाही। तुम्ही प्लीज पुराण लिस्टमध्ये मत्स्य पुराण टाका, तर तुम्हाला मत्स्य पुराण मी प्लेलिस्टमध्ये टाकून नक्की देईल। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। जय श्री महाकाल। हर हर महादेव। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। जय श्री महाकाल। अशा भरपूर काही कमेंट्स जय श्री महाकाल जय श्री महाकाल असे आलेले आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ताई धन्यवाद, नमस्कार। मी तालुका पारनेर वडगावहून सावताल येथून ऐकत आहे। खूप छान कथा सांगतात। मी शेतात काम करताना तुमच्या कथा ऐकत राहते। तर धन्यवाद अशाच तुमच्या कमेंट्स करण्यासाठी आणि माझ्या चॅनलला पुढे घेऊन जाण्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद करते। तर गुरुपौर्णिमा येत आहे, तर सर्वांनी आपल्या गुरूंचे स्मरण करावे आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा। गुरु हे आपल्या शिष्यांना खूप आशीर्वाद देत राहतात, अंधकारमधून बाहेर काढतात। अज्ञानाचा हा अंधकार, गुरु म्हणजे अज्ञानाच्या अंधकारमधून आपल्याला बाहेर काढतो आणि ज्ञानाची प्राप्ती करून देतो, ज्ञानाचे भंडाराची प्राप्ती करून देतो। गुरुचा आशीर्वाद ज्यांच्यावर राहतो त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही, हे त्रिवार सत्य आहे।
तर गुरु आणि शिष्य असे हसावे की दोघांचे कल्याण व्हायला पाहिजे, श्रोता आणि वक्ता दोघांचेही कल्याण व्हायला पाहिजे. तर हा गुरुपौर्णिमा हा दिवस वेद व्यास महर्षी यांचा जन्मदिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. या दिवशी आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 वेळा जप करायचा आहे. या 11 माळी करायच्या आहे. तारक मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. 16 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा स्त्री सूक्त या मंत्राचा जप करायचा आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हा महामंत्र आहे. गुरु पौर्णिमेच्या दिवशी म्हणण्याचा तर हा मंत्र बोलायचा. नाहीतर सर्वात सोपा महामंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. विष्णू सहस्रनाम या मंत्राचा जप करावा. स्वामी चरित्र सारामृत मधल्या 14व्या अध्यायाचे श्रवण पठन करावे. अशा जर आपल्या आपल्या परीने जो तो आपल्या गुरूंचे स्मरण करावे, त्यांना नमस्कार करावा, त्यांची आठवण करावी. तर अशा प्रकारे सर्वांनी गुरु पौर्णिमा साजरी करावी. या दिवशी नैवेद्यामध्ये गोडधोड करावे, देवाला नैवेद्य द्यावे आणि आपणही स्वतः खावे. या दिवशी गुरुला भेटण्याचा हा दिवस असतो. जर आपल्या गुरुला आपण भेटू शकले नाही तर देवाजवळ एक नारळ आणि खडीसाखर ठेवून द्यायची आपल्या देवघरामध्येच आणि आपल्या गुरुला श्रीफळ आणि नारळ अर्पण केल्याची आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. तर प्रत्येकाने आपल्या गुरूंचं स्मरण करून आठवण करून एक श्रीफळ आणि वाटीमध्ये खडीसाखर ठेवावी आणि आपल्या आरती करून घ्यावी. भगवान शिवशंकराची, या नारायण भगवानची, विष्णू भगवानाची तुम्हाला जी आरती करायची असेल तर ती यथाशक्ती तुम्ही या दिवशी अशा प्रकारे गुरु पौर्णिमा साजरी करू शकता. तर आता आपलं येऊया आपल्या भागवत पुराणावर. तर मित्रांनो, बरेच काही आपण भागवत पुराण ऐकले, खूप छान होते. आपला 7वा स्कंद मागच्या व्हिडिओमध्ये संपला. आता 8वा स्कंद आपण चालू करत आहोत. आता 8, 9, 10, 11 आणि 12 आपले 5 स्कंद राहिले आहेत 12 मधून. कुठे आपले एवढे स्कंद झाले आपल्याला दोघांना समजले नाही, सर्वांना समजलेले नाही. इतक्या जणांना की किती आपण भाग्यवान आहोत की आपल्याला चातुर्मासात सुद्धा भागवत पुराण ऐकायला मिळत आहे. चातुर्मास संपल्यावर आपल्याजवळ अवेलेबल आहेत 3 पुराण. तुम्ही जे सांगणार ते आपण वाचूया. आपल्याला 18 पुराणांचं श्रवण करायचं आहे, तर 12वं पुराण आपलं आहे. तर सर्वांनी प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व पुराण ऐकण्याची करावे. तर आता आपण 8व्या स्कंदाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. हरि तुम हरि जन की भीर, द्रौपदी की लाज राखी तुम बड़ियो चीर, भक्त कारण रूप नर हरि धरियो आप शरीर, हिरण्यकश्यप मार लीनो धरियो नाही नधीर, बढ़ते गजराज राख्यो कियो बाहर नीर, दासी मीरा लाल गिरधर दुःख जहात पीर. प्रथम स्कंदामध्ये काय सांगितलं? शिष्याचा अधिकार दाखवला गेलेला आहे. प्रथम स्कंदामध्ये अधिकारा वाचून ज्ञान शोभा देत नसते, अनाधिकारी माणूस ज्ञानाचा दुरुपयोग करीत असतो. दुसऱ्या स्कंदात ज्ञानाचा उपदेश केला आहे. तेथे मनुष्य मात्राचे कर्तव्य काय आहे हे सांगितले. मानवी जीवन भोगण्यासाठी दिले गेले नाही, ईश्वराची आराधना करण्यासाठी हे जीवन दिलं गेलं आहे. ईश्वर प्राप्तीसाठी मानव शरीर दिलं गेलं आहे. तिसऱ्या स्कंदामध्ये ज्ञान जीवनात कशी उतरावी ही कथा तुम्हाला ऐकवली. ज्ञान जीवनात उतरवण्याचे 4 पुरुषार्थ सिद्ध होत असतात. चौथ्या स्कंदात 4 पुरुषांची कथा मी तुम्हाला ऐकवली. 5व्या स्कंदामध्ये ज्ञानी परमहंस व भागवत परमहंसाची लक्षणं सांगितली. सर्वांचा स्वामी कोण आहे? सर्वांचा स्वामी कोण आहे? परमात्मा. आपल्या शरीरामध्ये जे देह आहे, या देहामध्ये ज्या आत्म्यामध्ये कोण राहतं? परमात्मा. कमेंट्स करून नक्की सांगावा सर्वांचा स्वामी कोण आहे. तर परमात्मा. नंतर 6व्या स्कंदामध्ये पुष्टिकथा आली आहे. जीवावर परमात्मा अनुग्रह करीत असतो. जीवाकडे ईश्वर काही मागत नाही. ईश्वर निरपेक्ष आहे. तो जीवावर प्रेम करतो, कृपा करतो. मनुष्य जेव्हा आपल्या कृत पापांचे स्मरण करेल तेव्हा त्याला कळून चुकूल की मानवी जीवनात जे काही त्याला मिळाले आहे त्याला ते योग्य नाही. देवाने कृपाळूपणाने त्याला त्याच्या पात्रतापेक्षा अधिकच दिले आहे, हेच त्याला दिसून येईल. जेव्हा जन्म झाला तेव्हा जीव शुद्ध होतो, पण जेव्हा त्याला समज आली तेव्हा अत्यंत बोलू लागतो. देव जीवाला पुष्कळ संधी देतो, पण देवाला वाटत असते की जीव आपले जीवन सुधारून उत्तम बनवेल. केवळ पुराण ऐकून लाभ होणार नाही, श्रवण करून त्याचे मनन केल्यावर जीवनात उतरवले पाहिजे. पुराण आपण वाचून दिले, मी तुम्हाला भरपूर काही सांगते, पण त्याचा आपल्याला काय करायला हवं? लाभ घ्यायला हवा.
पुराणांमध्ये किती काही आपण ऐकतो की कोणी आपल्याला बोलले, उनदुन बोलले तर आपल्याला काय करायचं आहे? मौन राहायचं आहे. संताप करायचा आहे का? नाही. हळूवार बोलायचं आहे, व्यवस्थित बोलायचं आहे. कोणतेही काम आपल्याला विचारपूर्वक करायचे आहे. म्हणून आपला जीव काय म्हणतो, तर जीवनामध्ये आपल्याला हे भागवत पुराण पूर्ण उतरवून घ्यायचं आहे. केवळ पुराण ऐकून लाभ होणार नाही, श्रवण करून त्याचे मनन केल्यावर जीवनात उतरवले पाहिजे. वास्तविक माणसाने चिंता करावी असे काही देवाने योजले नाही. ईश्वराची जीवावर अनंत कृपा आहे, पण जीव त्या कृपेचा उपभोग करून घेत नाही. पवित्र विचार करण्यासाठी देवाने माणसाला मन दिले आहे, पवित्र विचार करण्यासाठी दिले आहे. जो मनाच्या शक्तीचा दुरुपयोग करतो तोच दैत्य होय. मन शक्तिमान आहे. जेव्हा ईश्वर जीव स्वरूपात लीन होतो तेव्हा मनशक्तीचा विकास होत असतो, पण जेव्हा मन विषयात भटकत असते तेव्हा मात्र शक्तीचा विनाश होत असतो. ईश्वर जीव मात्रावर कृपा करतो. ईश्वर जीवाला पात्रतेपेक्षा अधिक देतो. 7व्या स्कंदात वासनेची कथा मी तुम्हाला सांगितली. त्यावरून दाखवले की प्रल्हादाची सदवासना होती व माणसाची मिश्र वासना असते. हिरण्यकश्यपूची असत वासना होते. हिरण्यकश्यपूला संपत्ती व वेळ भरपूर होता, परंतु त्याने त्याचा उपभोग विलासासाठी केला. तसेच त्याने आपली शक्ती दुसऱ्यांना दुःख देण्यात खर्च केली. अमर्याद भोग माणसाला रोगी बनवतात. इंद्रियांना रोगी बनवण्यासाठी भोग नाहीत, तर इंद्रियांना निरोगी ठेवण्यासाठी भोग आहेत. आगीत इंधन न टाकणेच अग्नी शांत करण्याचा उपाय आहे. त्याप्रमाणेच इंद्रियांना भोग न देण्याचे इंद्रिय शांत राहतील. इंद्रियांना भोग मिळाल्यानंतर असे वाटते की इंद्रिय शांत झाली आहेत, पण ती गोष्ट खोटी आहे. त्याने तर अशांतीच वाढत जाते. मला जे काही मिळाले आहे तर ते केवळ माझ्यासाठीच असे आहे समजणे हीच असद वासना होय. देवाने मला काही दिले आहे ते सर्वांसाठीच असे वाटणे सदवासना. आता प्रल्हाद सदवासना होती म्हणून तो देव मानला गेला. हिरण्यकश्यपूला त्याच्या असद वासनेच्या कारणाने राक्षस मानले गेले. हिरण्यकश्यपू भोग, वृत्ती, अहंकार, लोभ यांचे प्रतीक होता. देव होणे किंवा राक्षस होणे माणसाच्या हाती आहे, पण जगातील सर्व लोकांना पुण्याच्या फळाची प्राप्ती इच्छा असते, तर इच्छा फळाची प्राप्ती करून ते फक्त स्वतः मात्र पुरचरण करीत नाही, पण पुण्याचे फळाची प्राप्ती करून देणे ते आपल्या हातात राहते. तर आपण दुसऱ्यांना पुण्यफळाची प्राप्ती हे भागवत पुराण ऐकत आहे. तुम्ही तुमच्या ग्रुपला टाकत आहे, ते ग्रुप दुसऱ्या ठिकाणी टाकत आहे, तर हे पुण्यफळाची प्राप्ती करून घेत आहे. भागवत पुराण शेअर करणे म्हणजे मामूली गोष्ट नाही आहे. एक दुसऱ्याला सांगून शेअर करणे खूप मोठी गोष्ट आहे, तर ती खूप मोठे पुण्यफळाची प्राप्ती करून घेणे आहे. हेच पुण्य फक्त आपल्या जन्माला प्राप्त होणार आहे या आपल्याला कामात येणार आहे. म्हणजे काय काय म्हटलं गेलेलं आहे भागवत पुराणात, पुनस्य फलमिच्छिंती पुण्यम न कुवंती मानवा. म्हणजे हे नेहमीसाठी लक्षात ठेवा की तुमच्या कर्माची फळे फक्त तुम्हालाच भेटणार आहेत, तुम्हालाच भोगावी लागतील, यात कुणाचा दोष नाही. दाताच्या मध्ये आता जीभ येऊन जर ती चावली गेली तर त्यात दोष कुणाचा? तर ते सहनच करावे लागेल आपल्याला. भक्ती मार्गातील प्रगतीचे पहिले साधन काय आहे? संयम. संयमाला हळूहळू वाढवा. भोगाकडे वाहणारा इंद्रिय शक्तीचा प्रवाह भगवंताकडे वळवा. वासनेचा क्षय झाल्यावर ब्रह्मभाव जागत असतो. जोपर्यंत मनुष्य सूक्ष्म वासना आहेत तोपर्यंत जीव शिवाचे ऐक्य होत नसते. वासना ज्ञानानुभवात विघ्न आणणारी आहे. वासनेचा क्षय. आता वासनेचा क्षय होण्यासाठी 8व्या स्कंदात 4 उपाय सांगितले गेले आहेत. आता तुम्हाला आठवण होतं का एवढं 7 स्कंदामध्ये काय काय होतं? पण थोडंफार काही आठवलं असेल, मी वाचून दाखवलं तर तुम्हाला, या आठवण करून दाखवलं तर तुम्हाला आठवलं असेल, तर आपण हे संपूर्ण 7 स्कंदामध्ये ऐकलेलं आहे. आलं ना लक्षात सर्वांना की सर्वांचा स्वामी कोण आहे? 6व्या स्कंदामध्ये काय सांगितलं, 5व्या स्कंदामध्ये काय सांगितलं, 6व्या स्कंदामध्ये काय सांगितलं, 7व्या स्कंदामध्ये वासनेची कथा तुम्हाला सांगितली. तर पहिल्या स्कंदापासून तर 7व्या स्कंदापर्यंत तुम्हाला मी आता संपूर्ण आठवण करून दिलं. आता आपण 8व्या स्कंदावर येणार आहोत. तर 8व्या स्कंदात 4 उपाय सांगितले गेले आहेत. भागवताचे फळ आहे रासलीला. जीवाला कृष्णाशी ऐक्य पावायचे आहे. जीव एकदा श्रीकृष्णात विलीन झाला तर मग परत त्यापासून वेगळा होत नाही. ज्याच्या वासना क्षीण झाल्या असतात त्यालाच रासलीलेत प्रवेश मिळतो. अनंत जन्माच्या वासना मनात दडून बसलेल्या असतात. वासना माणसाला अनेक प्रकारची दुःखे देतात, तरीही मनुष्य त्यांना सोडत नाही. ईश्वराचा अनुभव आल्याशिवाय वासना नष्ट होत नाही. जोपर्यंत वासनेत आकर्षण असेल तोपर्यंत ती जाणार नाही. कुंभक वाढवला तर वासना नष्ट होतील. प्राण्यांना शरीरात टिकवून धराल तर वासनाचा क्षय होईल. वारंवार मनात असा संकल्प करा की मला परमात्म्यात लीन व्हायचे आहे.
वारंवार आपण बोला, संकल्प करा. गुरुपौर्णिमेचा येत आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण वारंवार संकल्प करा, हे नारायण भगवान, हे विष्णू भगवान, मला तुमच्यामध्ये लीन व्हायचं आहे, परमात्म्यामध्ये मला लीन व्हायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमा, या हा महामंत्राचा मला खूप जप करायचा आहे. या जप केल्याने माझ्या सर्व मागच्या पुढच्या सर्व जन्मांचे पापांचे जे काही पाप झाले असेल माझ्या हातून, तर आणि सर्व मागच्या जन्माचे सुद्धा पापांचे नाश व्हायला पाहिजे. यासाठी मला या मंत्राचा खूप जप करायचा आहे. तर तुम्ही मला शक्ती द्या, मला परमात्म्यामध्ये लीन व्हायचं आहे, अशी तुम्ही संकल्प करा. जेव्हा दोन आत्मा परस्पराशी भेटतात ना, तेव्हा त्याच्या भेटीत जर आनंद होतो, तर सर्व प्राण सूक्ष्म रूपाने ज्या परमात्म्यात वसत असतात त्या परमात्म्याच्या मिलनात किती आनंद येत असेल. मला ईश्वराशी मिळायचे आहे अशी इच्छा धरा व वासनेला अलौकिक बनवा. जे दुष्ट संस्कार मनावर झाले आहेत ते दूर व्हावेत, चांगले संस्कार मनात ठसावेत, यासाठी सत्संगाची जरुरी आहे. सत्संगाने वासना उच्चतम होईल. अलौकिक वासना बाळगा. मनुष्य वारंवार जसे बोलतो, जसे विचार करतो, तसा तो स्वतः बनत असतो. 8व्या स्कंदात वासनेच्या क्षयासाठी 4 उपाय सांगितले गेले आहेत. वासनाचा विचार या 4 उपायांनी दूर होऊ शकतो. जीव ईश्वराच्या पासून वेगळा झाला म्हणजे वासना जागते. सतत हरिस्मरण करण्याची सवय लावा. सतत हरिस्मरण. आता मी तुम्हाला माझे स्वतःचे उदाहरण दिले की शिवलिंगावर पाणी टाकता टाकता पण कोणत्या मंत्राचा जप करते? ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. बेल अर्पण करायचा आहे तो ओम नमो, ते ऑटोमॅटिक तोंडात तो मंत्राचा, जेव्हापासून भागवत पुराण लावलं तर तो मंत्र सतत बोलण्याची दिवसभरामध्ये सवय झाली. स्वयंपाक करता करता, कपडे धुता धुता, भांडी घासता घासता, फरची पुसता पुसता, सतत कोणतंही काम करो तर त्या मंत्राची गोडी झाली. तर त्या मंत्राची तुम्हाला गोडी होईल तर आपला जीव ईश्वरामध्ये लीन होईल. आपल्याला काय प्राप्ती करून घ्यायची आहे? भगवत प्राप्ती करून घ्यायची आहे. आपल्या भगवंताच्या ईश्वर प्राप्तीसाठी आपण हे एवढे पुराण ऐकत आहेत की केव्हा ना केव्हा आपल्याला स्वप्नात तरी दर्शन दिसले तरी आपण आपल्याहून भाग्यवान कोणी नाही आहे. म्हणून सतत हरिस्मरण करा. असं जरुरी नाही आहे की शिवाजवळ बसले आहे आणि जर ओम नमः शिवायच बोलायला पाहिजे. तोंडात जर ओम नमः भगवते वासुदेवाय आला तर काय म्हणेल भगवंत की माझं नामस्मरण केलं नाही? बल्कि भगवंत खूप खुश होतील. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र त्यांना खूप आवडतो. भगवान शिव स्वतः प्रभू श्रीरामाच्या नावाचा जप करत राहतात. त्यांना प्रभू श्रीरामाचं नाव भरपूर आवडतं. ते स्वतः राम श्रीराम श्रीराम असे ते स्वतः जप करतात. त्यांचे इष्टदेवता, त्यांचे गुरु त्यांनी भगवान विष्णूंना, नारायणांना मानलेला आहे. आपण सुद्धा जर बोललो तर काही हरकत नाही. शिव आणि विष्णू एकच आहेत. म्हणून जर जो कोणी भेद करतो शिव आणि विष्णूमध्ये, त्यांना नरक यातना भोगाव्या लागतात. तर असं काही नाही आहे. जर आपल्याला सवय झाली तर कुठेही कोणत्याही मंदिरात त्या मंत्राचा जप केला तरी भगवंत नाराज होणार नाही, बल्कि खूप जास्त खुश होतील, प्रसन्न होतील. म्हणून हरिस्मरण करत राहा. हरिस्मरणाची सवय लावा आणि हरिस्मरण करण्याची सवय ठेवाल तर वासना जागणार नाही. हृदयात जर रामाचा वास असेल तर तेथे काम वासना जागृत होणार नाही. जर प्रभू श्री रामाच्या हृदयामध्ये वास होऊन गेला, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा वास घेऊन होऊन गेला आपल्या हृदयात, तर आपल्याला काम वासनाची गरज नाही. आता 4 कोणते कोणते उपाय सांगितले आहेत आता 8व्या स्कंदामध्ये, तर ते उपाय आपण ऐकूया. हरिस्मरणाच्या सवयीने वासनाचा विनाश होईल. हरिस्मरण करू आपण तर आपल्याला प्रत्येक गोष्टी ज्या आपल्याला खूप काही आपण त्याच्या लोभामध्ये पडलेलो होतो की माझ्याजवळ पैसा नाही, तर आपण त्याचा पैशांचा आपल्याला विसर पडेल. आपल्याला काही गोष्टी जर हव्या असतील तर त्या गोष्टीचा आपल्याला विसर होईल. तर अशा या गोष्टी ज्या आहेत, सवयी आहे, तर पैशांमध्ये घोकत राहतात काही जण खूप, आणि ते गोष्ट जी आपल्याजवळ नाही तर ते गोष्ट तुम्ही वारंवार बोलतात तर ती नाहीच होत राहते. तर हो हो बोला, माझ्याजवळ खूप काही आहे तर आपल्याजवळ होत राहते. म्हणून हरिस्मरणाच्या सवयीने जे काही आपल्याला लोभ आहे, इच्छा आहे, तर त्या वासनांचा नाश होतो. दुसरा उपाय आहे, सर्व ईश्वराचे आहे सर्वांसाठी असे समजाल तर वासनेचा विनाश होईल. संपत्ती माझी आहे असे समजल्याने वासना वाढेल. संपत्ती, आताच तुम्हाला सांगितलं की संपत्ती माझी आहे असे जर बोलले तर वासना वाढेल. जीव लक्ष्मीचा मालक कधी होऊ शकत नाही. जीव तर लक्ष्मीचा पुत्र आहे. बालक होण्यात जो आनंद आहे तो मालक होण्यात नसतो. म्हणून बालक बनाल तर सुखी व्हाल. तर लक्ष्मीचा आपण पुत्र आहोत, पुत्री आहोत, तर त्याच्यामध्ये आपण सुखी होणार.
तर आपल्याला मालक बनायचं आहे का लक्ष्मीचा? लक्ष्मीचा जर आपण मालक बनू तर आपण सुखी राहणार नाही. आपण पुत्र आणि पुत्री बनू तर सुखी राहू. कारण आईला आपल्या मुलांची खूप चिंता राहते की आपल्या मुलांना काही नाही आहे. तशी माता लक्ष्मीला आपण आई माना तर आपल्याला माता लक्ष्मी सर्व काही भरभराटी देईल. आता तिसरा उपाय काय? सूत म्हणतात की बलिराजाने सर्वस्वाचे दान दिले. विपत्तीत व स्ववचनाचे पालन करा. चौथा उपाय आहे शरणागती. कोणाचे बी तुम्ही मोठे बनून राहू नका, लहान बनून राहा, शरणागती व्हा. म्हणजे आपल्याला कोणत्याही याच्यात वासना लागणार नाही. जर जीव भगवंताला शरण जाणार नाही, भगवंताचे स्मरण करणार नाही, तोपर्यंत वासनेचा नाश होऊ शकणार नाही. वासनेचा नाश झाल्यावरच रासलील्यामध्ये तुम्हाला जायला मिळेल. अष्टम स्कंदात अजून मन्वंतरी लीलेचे वर्णन सांगितले गेले आहे. शुक्राचार्य म्हणतात, हे परीक्षित राजा, प्रत्येक मन्वंतरात प्रभूचा जन्म होत असतो. आता तुम्हाला समजलं असेल शुक्राचार्य आणि परीक्षित राजा, कारण की आपण 8व्या स्कंदात आलेलो आहे, तर सर्वांना चांगलंच आठवण झालं असेल असं मला वाटतं. तर आता परीक्षित राजा, प्रत्येक मन्वंतरात प्रभूचा जन्म होत असतो. प्रत्येक मनुच्या राज्यात प्रभूचा एक विशिष्ट अवतार होत असतो. प्रभू नारायणाचा प्रत्येक याच्यामध्ये अवतार होत असतो. अशा 6 कल्पांमध्ये मनू झाले आहेत. पहिल्या स्वयंभू मनूची कथा मी तुम्हाला सांगितली. स्वयंभू मनूच्या कन्या आकुती, देवहूती यांचे चरित्रही मी तुम्हाला सांगितले आहे. दुसऱ्या मन्वंतरात स्वयंभू मनू तपश्चर्या करण्यास वनात गेले होते. तेथे श्री यज्ञ भगवानांनी त्यांच्या राक्षसापासून रक्षण केले. त्यांनी सांगितले आहे की सर्व जग, या जगात राहणारे सर्व चर अचर प्राणी परमात्म्यात ओतप्रोत भरले आहे. म्हणून संसारातील कुठल्याही पदार्थांचा मोह न धरता त्यांचा त्याग करून जीवन निर्वाहाला जितके आवश्य तितकेच उपभोग घ्यावा. तृष्णेचा सर्वथा त्याग करावा. या जगातील संपत्ती कुणाची आहे, कधी कुणाची झाली आहे, म्हणून हे मानवा, त्यागपूर्वक तुम्ही यांचा उपभोग घ्या. म्हणजे सर्वस्व ईश्वराला अर्पण करा आणि अनासक्त राहून उपयोग घ्या. दुसऱ्यांच्या धनाची मुळीच इच्छा करू नका. हे सर्व जग ईश्वराने व्यापले आहे. अर्थात प्रभू सर्व व्यापक आहे असे चिंतन जो मनुष्य करेल तो कधी कुणाशी द्रोह करणार नाही, विषयात मन फसणार नाही. याकडे लक्ष असू द्या. या जगातील पदार्थ आजपर्यंत कुणाचे झाले नाहीत, तर पुढे होणार पण नाही. तरीही मनुष्य त्याचे ममत्व बाळगतो व त्याच्यातील आसक्ती वाढवतो. वर दाखवलेला अद्भुत वाद सुंदर आहे. दैत्यवादाचा त्याग करा. आणि ऋषी देखील मोक्ष मिळवण्यासाठी सत्कर्म करत राहतात. सत्कर्म करणारी माणसे निष्काम भाव प्राप्त करतात. ईश्वरालाही कर्म करावी लागतात, परंतु तू कोणाही कर्मात आसक्त होत नाही, अनासक्त राहून कर्म करतो. रामकृष्णादी अवतारात मनुष्यांना श्रेष्ठ आचरणाचा आदर्श दाखवण्यासाठी भगवंताने सत्कर्म केले आहेत. कर्म केल्या वाचून चालणार नाही. नाही कशीत क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. म्हणून अनासक्त राहूनच कर्म करा. तिसरा मनू उत्तम प्रभूंनी सत्यसेनाच्या रूपात अवतार धारण केला होता. चौथ्या मन्वंतरात प्रभूच्या हरिरूपात जन्म झाला होता. त्या हरीने गजेंद्राला मगराच्या मिठीपासून सोडवले. दुसऱ्या अध्यायापासून चौथ्या अध्यायापर्यंत गजेंद्र मोक्षाची कथा आहे. आता परीक्षित राजा म्हणतो की मला गजेंद्र मोक्षाची कथा ऐकवा. आता गजेंद्र मोक्षाची आता आपण कथा ऐकूया. शुक्राचार्य राजाला सांगू लागले, राजा, त्रिकूट पर्वतावर एक बलवान हत्ती राहत असे. तो अनेक हत्तीनीचा पती होता. उन्हाळ्याचे दिवस होते. कडक उन्हाळ्याचा ऋतू होता. गजेंद्र हत्तीने जलक्रीडा करण्यास सरोवरात गेला. सभोवतातील हसलेल्या हत्तीने व मुले बाळे त्याच्या मेळाव्यात त्या आनंदाने विहार करू लागला. गजेंद्र जलक्रीडेत मग्न आहे असे पाहून एका मगरीने त्याचा पाय धरला. त्याच्या मिठीतून सुटण्याचा त्या गजेंद्राने खूप प्रयत्न केला. हत्ती स्थलचर व मगर जलचर प्राणी आहे. हत्ती काय आहे? स्थलचर आणि मगर जलचर. म्हणून हत्ती पाण्यात दुर्बल झाला. मगर हत्तीला सोडत नव्हता. ही गजेंद्र मोक्षाची घटना प्रत्येक घरात घडत असते. संसार हा एक काय आहे? सरोवर. जीव हा काय आहे? गजेंद्र. काळ हा काय आहे? मगर. काळ हा आपला मगर आहे. सांसारिक विषयात आसक्त झालेल्या जीवाला काळाचे भान राहत नाही. जीव मात्र गजेंद्र होय. हत्तीची बुद्धी स्थिर असते. ब्रह्मचर्याचा भंग जर झाला तर बुद्धी काय होऊन जाते? जड. हत्ती हा अतिकामी प्राणी आहे. सिंह वर्षातून एकदाच ब्रह्मचर्याचा भंग करीत असतो. शक्ती कमी असूनही तो हत्तीला मारू शकतो. काम क्रीडा करण्याची बुद्धी काय होते? जड असते. हा जीवात्मा गजेंद्र त्रिकुटाचल पर्वतावर राहत असतो. त्रिकुटाचल हे शरीर होय. त्रिकुटाचलाचा दुसरा अर्थ आहे काम, क्रोध व लोभ. हा संसार म्हणजे एक सरोवर होय.
संसारात हा जीव कामक्रीडा करीत असतो. संसारात सरोवर जीवात्मा पुत्र धारादी का सहक्रीडा करीत असतो. ज्या ज्या संसारात माणूस रमत असतो त्या त्या संसारात त्याचा काळ निश्चित केला गेलेला आहे. संसारात काम सुखाचा जो उपभोग घेतो त्याला काळ पकडत असतो. ज्याला काम मारतो त्याला काळ मारतो. मनुष्य म्हणतो मी काम सुखाचा उपभोग घेतो, पण म्हणणे खोटे. कामच माणसाचा उपभोग घेतो त्याला शीन करत असतो. भोगान भुक्ता वयमेव भुक्ताम म्हणजे काय? इंद्रियांना जेव्हा भक्तिरस मिळतो तेव्हा शांत होतात. अनेक जन्मापासून काळ जीवाला मारत आलेला आहे. मगर आणि सापाला काळाची उपमा दिली गेली आहे. ज्या संसारात मनुष्य काम क्रीडा करीत असतो तेथेच काळही राहतो. ज्यावेळी जीवाचा जन्म होतो त्याच वेळी त्याच्या मृत्यूची वेळ निश्चित केली जाते. आपला ज्यावेळेस जन्म होतो त्याच दिवशी आपला मृत्यू पण निश्चित केला जातो. मगराने हत्तीचा पाय काय केला? पकडला होता. काळ ज्यावेळी येतो त्यावेळी माणसाचे पायच प्रथम धरतो. पायाची शक्ती क्षीण झाली तर समजावे की काळ जवळ आलेला आहे. पाय गळायला प्रारंभ होताच सावध होऊन जावे. आपला मृत्यू आता जवळ आलेला आहे. जर पाय उचलले गेले नाही पायापासूनच तर काळ आपल्याला पकडतो. पाय जर उचलले गेले नाही तर असं समजावे की काळाने आपल्याला झडप घातली आहे. त्यावेळेस न घाबरता देवाचे स्मरण सुरू ठेवावे लगेच. जर आपले पाय चालू नाही लागले तर लगेच पटकन ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, जय श्रीराम, नाहीतर पूर्ण घरामध्ये घोकणार. माझी कपाटनं माझे पैसे तिथं ठेवले, माझे तितक्यात जीव निघता निघता निघेल. त्या पैशांचा गोकत असतं जीव निघून जाईल. ते पैसे राहो कुठे बी, सर्वात पहिले सर्वांना त्या पैशांची चिंता पडलेली राहते की माझं सोनं इथं गुपचूप लपून ठेवलं होतं, ते कपडे इथं, त्या अमक्याकडून इतके घेणे होते, तर ते सर्व ठेवून द्यायचे बाजूला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा बिलकुल स्पष्टपणे. म्हणजे मोक्षाची प्राप्ती होईल. परत या मनुष्य जन्मामध्ये यावं नाही लागणार. म्हणून पटकन देवाचे स्मरण सुरू ठेवावे. जय श्रीराम, भागवत गीतेचे पठण करावे, भागवत पुराणाचा व्हिडिओ लावून द्यावा, म्हणजे मोक्षाची प्राप्ती होईल. जेव्हा काळाची झडप पडेल तेव्हा पत्नी पुत्र कुणीही सोडवू शकणार नाही, फक्त भगवंत सोडू शकेल. म्हणून जेव्हा मृत्यूची वेळ येईल त्यावेळी कोणताही प्रयत्न काम देणार नाही. जेव्हा मगराने हत्तीचा पाय धरला त्यावेळी हत्तीने लहान बच्चे किंवा इतर कोणीही त्या मगराच्या मिठीतून त्याला सोडवू शकले नाही. ज्यावेळी माणसावर उडी पडते त्यावेळी त्याचे रक्षण कुणीही करू शकत नाही. न पत्नी, न पुत्र, न आपटे, न बांधव, न कुणीही वाचवू शकत नाही. काळाच्या जबड्यातून तोच सुटेल जो परमेश्वराचे दर्शन करेल, जो ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचे सतत जप करेल. कारण शेवटच्या वेळी पण आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचे स्मरण झाले पाहिजे. म्हणून भगवंताला प्रार्थना करावी, हे भगवान शिवशंकरा, मला तू असे मरण दे की तुझं नामस्मरण करता करता शिवपिंडीकडे बघता बघता मला मरण येवं, अशी प्रार्थना करावी. या मी वाराणसीला जाऊ, काशी मला दर्शन करायला जाऊ, वाराणसीचे काशी विश्वेश्वराचे, तर तिथे मला मरण येवं, म्हणजे तिथे मोक्ष लवकर आहे. पंढरपूर जावं तर तिथे मरण येवं, तर तिथे मोक्ष आहे. ज्या ठिकाणी मोक्ष लवकर मिळतो त्या ठिकाणी मला मृत्यू येवं, अशी प्रार्थना भगवंताला करावी. मृत्यूला घाबरायचे नाही. जर एका क्षण सुद्धा मनामध्ये गडबडी करायला नको. मृत्यू हा अटल सत्य आहे. म्हणून मृत्यूला कोणीच घाबरू नये आणि ठामपणे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. तर काळाच्या जबडातून तोच सुटेल जो परमेश्वराचे दर्शन ज्याने केले असतील, या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला असेल, या पुराणांचे ज्यांनी ज्यांनी श्रवण केलं असेल, या भागवत पुराण ज्यांनी ऐकलं असेल, तोच काळाच्या याच्यातून सुटू शकेल जबडातून. नाही तर सहजासहजी कोणीच सुटू शकणार नाही. काळाचाही काळ जो आहे तो श्रीकृष्ण भगवान आहे. त्याच्या दर्शनाने काळाचा नाश झालेला आहे. म्हणून श्रीकृष्ण भगवानांचे दर्शनाने काळाचा नाश झाला आहे. तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप सतत करायचा आहे. काळरूपी मगराच्या मिठीतून श्रीहरीचे सुदर्शन चक्रच आपल्याला सोडू शकेल. मगराच्या मिठीतून सुटण्यासाठी त्या हत्तीने पुष्कळ प्रयत्न केले पण एकही प्रयत्न सफल झाला नाही. हत्तीने व बाळांनी अनेक प्रयत्न केले पण सर्व व्यर्थ केले. जेव्हा काळ पकडतो तेव्हा कोणताही उपाय चालत नाही. याप्रमाणे दोघांमध्ये एक महिना युद्ध चालले मगर आणि हत्तीमध्ये. मगर हत्तीला खोल पाण्यात ओढून नेत होता खाली. आता हत्ती मरेल असा विचार करून हत्तीने त्याला सोडून चालली. जन्मापूर्वी माणसाचा कोणी साथीदार नसतो. हत्ती बी सोडून चालली गेली. मगर त्याला पाण्याच्या खूप खोल घेऊन गेली होती तर हत्तीने बी सोडून चालली गेली. मरणानंतर कोणी साथीदार असणार नाही. म्हणून असे असूनही जन्म व मरण यामध्ये जो समय
असतो त्यात एकमेकां वाचून चैन पडत नाही, परंतु अंतकाळी मात्र कुणीही सहाय्य करत नाही. जे पुराण आपण वाचले आहे, पुराण आपण श्रवण केले आहे, तेच अंतकाळी आपल्या कर्मामध्ये आणि आपल्या वाटेला, पुण्याच्या वाटेला फक्त पुराणच येणार आहे. म्हणून आपल्याला कोणीच वाचवू शकणार नाही. आता गजेंद्र आता काय मरणार. गजेंद्र आता मरणार असे वाटून सर्वजण त्याला सोडून गेले. गजेंद्र एकटाच राहिला. मगर आणि गजेंद्र एकटाच राहिला. माणूसही ज्यावेळी एकटाच राहत असतो तेव्हा कुठे त्याचे ज्ञान जागृत होत असते का? काहीच ज्ञान जागृत नाही होत. जो सतत दिवसभर या मंत्राचा जप करत राहील, रात्री झोपेसपर्यंत तो उठल्याबरोबर डोळे उघडता बरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जो जप करत राहील त्यालाच मोक्षाची प्राप्ती मिळेल. त्याला काळ घेणार नाही. त्याचं मरण असं होईल की फुलासारखं. बिलकुल तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी खूप काही सांगितलं की आपलं मरण कसं होणार आहे. असं मरणला का घाबरावे, मृत्यूला का घाबरावे? मृत्यू अटल सत्य आहे. मृत्यूला अजिबात घाबरू नये. म्हणून एकमेकां वाचून ज्यावेळेस आपण जिवंत राहतो त्यावेळेस बायकोचा जीव नवऱ्यात किती राहतो, नवऱ्याचा जीव बायकोत राहते. घरात जर किती 10 पदार्थ बनले तर ताटात ती एक घासाचं सर्व नवऱ्याकरता काढून ठेवते. पण नंतर आखरी समय येतो त्यावेळेस कोणीच वाचवू शकत नाही. अंतकाळी मात्र कोणीही सहाय्य करत नाही. फक्त आता भगवंतच आपल्याला वाचू शकतो. गजेंद्र आता काय मरणार होता असे सर्वांना वाटून सर्वजण गजेंद्रला सोडून चालले गेले. आता एकटाच तेथे गजेंद्र राहिला. आणि शेवटच्या वेळेस आपल्याला ज्ञान सुद्धा जागृत पाहिजे. आपण एवढे पुराण वाचत आहे तर शेवटच्या वेळी कोणामध्ये जीव अटकवायचा नाही. रामाचं नाव बिलकुल घ्यायचं. एकटाच याचा अर्थ म्हणजे खिशात एकही पैसा नसेल तेव्हा त्याला जाणीव होते की तो भगवंताला शरण जातो. द्रौपदीने जोपर्यंत साडीचा पदर धरून ठेवला होता तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण आले नाहीत. आणि ईश्वराला संपूर्ण शरणागती अपेक्षित आहे. देवाला संपूर्ण प्रेम पाहिजे आहे. जीव ईश्वराला थोडे प्रेम देतो म्हणून ईश्वर मदत करीत नाही. जीव ज्यावेळी मृत्यूशय्येवर एकटा पडलेला असतो तेव्हा त्याची स्थिती गजेंद्रासारखी होत असते. अंतकाळी जीवाला ज्ञान होत असते, परंतु ज्ञानाचा त्याला काही उपयोग होत नसतो. माणसाला त्यावेळी वाटत असते की मी मरणाची काहीतरी तयारी केली नाही म्हणून तो घाबरतो. आपण तर सर्वांनी मरणाची सर्व तयारी करून ठेवलेली आहे. आपण घाबरत नाही, निडर आहे. ठामपणे आपण भगवंताला सांगू की आम्ही खाली तुम्ही आम्हाला जन्म दिला होता तर आम्ही एवढे पुराण श्रवण करून आलेलो आहोत. आता माझे काय होईल? तो घाबरतो की मी कधी देवाचं नामस्मरण केलं नाही, कधी प्रभू भक्तीमध्ये लीन झालं नाही, कधी भजन कीर्तन कधी केलं नाही, सत्संगमध्ये पाय कधी वळले नाही. तर आता मी देवाला काय सांगेल? तिथे जाता बरोबर मी फक्त मुलाबाळांचे पोषण करण्यातच राहिलो आणि नामस्मरण कधीच केले नाही. घरात जी स्त्री असते ती पुराणांचे श्रवण करते तर त्याच्या मनुष्याच्या वाटेला येतो, मुलांच्या वाटेला येतो, पित्रांच्या वाटेला येतो, दोघं कुलांच्या वाटेला पुराणांचे श्रवण पठन केल्याच्या दोघं कुलांचा उद्धार करतो आणि 71 पिढ्यांचा उद्धार करतो आणि दोघं परिवारांच्या कुलांना मोक्षाची प्राप्ती होते. आणि त्याशिवाय पित्तर नरकात पडले असतील तर नरकामधून बाहेर येतात. म्हणून या गजेंद्रने कोणतीच काही तयारी करून ठेवलेली नव्हती तर तो खूप घाबरत होता. आता माझे काय होईल? मी कशीच कोणतीच तयारी करून ठेवली नाही. कोणत्याही देवाचे मी कधी नामस्मरण केले नाही. तेथे जाऊन परत यायचे असते अशी सहलीची माणूस जयंत तयारी करीत असतो, परंतु जिथे जाऊन परत यायचे नसते अशा सहलीची माणूस काय तयारी करीत नाही? तर काहीच तयारी करत नाही. तर तसे गजेंद्रने आता काहीच तयारी केली नव्हती. भगवंताला प्रसन्न कराल तर तुमची नौका पार तरून जाईल. गजेंद्र काय आहे? पशु असूनही तर देवाला हाक मारत आहे. पण माणूस मृत्यूशय्येवर पडलेला असूनही हाय 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 करतच मरत असतो. पण हाय हाय करून आता काय मिळणार आहे? गजेंद्र आता एकाएकी झाला. आता त्याला खात्री झाली की एका भगवंताशिवाय आपल्यास कुणीच नाही. ईश्वराच्या आधारा वाचून जीव निराधार आहे. अंतकाळी सर्व सोडून जात असतो. ज्याच्याकरता सर्व जीवन खर्च केले तेही सर्व सोडून चालले गेले. ज्याच्याकरता खूप पैसा लावला, बायकोचा हाऊस माऊस, फिरणं, मुलांना लक्झरी जीवन दिलं, तर ते सुद्धा सोडून चालले गेले. या मगरी जवळ मला सोडून चालले गेले. असा गजेंद्र स्वतः म्हणत आहे की ज्याच्याकरता मी पूर्ण आयुष्य पूर्ण जीवन खर्च केले कमवून आणि ते मला सोडून चालले गेले. आणि मी एक वेळेस सुद्धा एक पुराण ऐकून आलो नाही. खाली होतो पण एकदा पण एखादं पुराण ऐकण्याची माझी इच्छा झाली नाही. मी यांच्या
पुऱ्या लक्झरी जीवन करता मी काहीच पूजापाठ केली नाही. अंतकाळी जीवाची खात्री होत असते की ईश्वराशिवाय आता मला कोणी वाचू शकणार नाही. अंतकाळी जीवाला खूप पश्चाताप होत असतो. ज्यांनी पुराणांचे श्रवण केले नाही ना त्यांना खूप पश्चाताप होईल आणि पश्चाताप होत असतो. हाय हाय करतच माझा प्राण कासावीस होतोय. अंतकाळी हाय हाय करत हृदय जळू इच्छितो नसाल तर आतापासूनच भगवंताचं राम नामाचं स्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं स्मरण करा. आतापासूनच श्री हरीचे स्मरण करीत राहाल तर अंतकाळी श्री हरीचे स्मरण तुम्हाला होईल. आणि भगवंताला प्रार्थना करून ठेवा की अंतकाळी मला प्रभू तुमचे स्मरण राहू द्या. जो कोणी मला तोंडात पाणी टाकेल त्यावेळेस सुद्धा मी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू असं भगवंताला सांगून ठेवा. आणि रोज याची आठवण ठेवा की भगवंत एक ना एक दिवशी माझा मृत्यू होणार आहे पण तुम्ही मला सहाय्य करा. अंतवेळी तुमचं नामस्मरण माझ्या जिभेवर यायलाच हवं अशी ही प्रार्थना करून रोजच झोपावं. जेव्हा गजेंद्र फार व्याकुळ झाला होता तेव्हा स्तुती करू लागला. गजेंद्रने आता प्रभू श्री हरीची स्तुती केली. तिचा महिमा आता फार मोठा आहे प्रभूचा. संसारी लोकांनी गजेंद्रासारखी स्तुती नेहमी करावी. अशी स्तुती केल्याने अज्ञानाचा काय होतो नाश होतो आणि चांगले मरण येते. फुलासारखे आपले मरण होते. अगदी ज्योत आपले हृदयातून अशी निघते की ती अशी फुलासारखी यमदूत त्याच्या हातात घेतो आणि आपल्याला विमानामध्ये बसून घेऊन जातो. विष्णू भगवानाचे 4 दूत येतात आणि विष्णूचे दूत आपली ज्योत आत्म्यामधून काढून घेऊन जातात. यमदूत थोडी आपल्याला घ्यायला येईल. जो जो पुराणांचे श्रवण करत आहे, प्रभू भक्तीमध्ये लीन आहे, काहीतरी पूजा पाठ करत आहे, कोणत्या प्रभूचे नामस्मरण करत आहे त्याला यमदूत हात लावणार नाही. नाही यमदूत आपल्याला घ्यायला येणार. आपल्याला तर विष्णूचे दूत घ्यायला येणार आहेत. विष्णूचे 4 दूत येतील. सुदर्शन चक्र प्रभू श्री हरी चतुर्भुज रूपात राहील आणि सांगेल की जा माझा तो भक्त आहे त्याला घेऊन या. त्याचा वेळ झालेला आहे तर त्याला असा आणा की त्याला यतकिंचित सुद्धा इजा व्हायला नको आणि त्याला 18 लोकांचे भ्रमण करत करत आणा की त्याला जाणीव होईल की मी किती चांगलं पुण्याचं काम करून आलेलो आहे की खाली होतो पण प्रभू तुमच्या नामस्मरणामध्ये माझं संपूर्ण आयुष्य गेलं. आणि माझ्या परिवाराला सुद्धा विष्णू दूतच घ्यायला येऊ अशी संपूर्ण परिवाराला प्रार्थना करावी. त्या 18 लोकांचं भ्रमण करत करत आपल्याला मग वैकुंठ लोकच सर्वात रमणीय लोक हे वैकुंठ लोकाची आपल्याला प्राप्ती होते. आणि प्रभू म्हणतात की तू माझा खूप आवडता भक्त आहेस, तू इतके पुराण माझे श्रवण करून आलेला आहेस तर तुला माझ्या पायापाशी जागा देईल. तुला येतं किंचित सुद्धा काही इजा होणार नाही असे प्रभू स्वतः विष्णू भगवान स्वतः श्री हरी श्री नारायण असे स्वतः म्हणतात. हे 100% गॅरंटीने आहे. कारण प्रभूची जो भक्ती करतो त्याला कधीच किंचित काळ देखील स्पर्श करू शकत नाही. म्हणून आपल्याला विष्णूचे दूत घ्यायला येतील. आपल्याला यमदूत हात लावणार नाही. आता गजेंद्र काय स्तुती करू लागला. भिन्न भिन्न रूपे धारण करणाऱ्या नटाचे मूळ रूप सामान्य प्रेक्षकाला जसे समजू शकत नाही त्याचप्रमाणे सत्वप्रधान देवता ऋषी देखील तुमचे स्वरूप जाणू शकत नाही. मग दुसरी सामान्य माणसं तुम्हाला कसे जाणू शकतील. तसेच तुमच्या स्वरूपाचे वर्णन कसे करू शकतील. ज्याचे चरित्र अगम्य आहे असे प्रभू माझे रक्षण करा. पशुतुल्य अवाद्याग्रस्त जीवाचा अवाद्या रूप गळफास कायमचा कापून टाकणारा दया करणास उशीर न लावणारा जो नित्य मुक्त असा प्रभू आहे त्याला शरण जाऊन मी वंदन करीत आहे. आपल्या अंशाने सर्व जीवाच्या मनात अंतर्यामी रूपाने नित्य प्रकट होत असतो. आपण सर्वांचे नियत आहात तसेच अनंत आहात असे आपणाला मी वंदन करीत आहे. मातृक प्रत्यत्य पशुपाश विमोक्षणाय म्हणजे मी पशु आहे, काळाच्या पाशात अटकलो आहे. जरा विचार करा, जीव मात्र पशु आहेत, सर्व काळाच्या जबड्यात फसलेले आहेत. प्रभू मला काळापासून वाचवा. जिथे जिथे काळाचे अस्तित्व असणार नाही तिथे मला घेऊन चला. जेथे काळ आहे तेथे दुःख आहे. ज्याच्या डोक्यावर काळ आहे तो सुखी नाही. जेथे काळाला थारा नाही आपल्या निजधामाला मला घेऊन चाला. वैकुंठ लोकाला मला घेऊन चला. जे लोक शरीर, पुत्र, मित्र, घर, संपत्ती आणि स्वजनात आसक्त असतात त्यांना तुमची प्राप्ती होणे अति कठीण आहे. कारण तुम्ही स्वतः गुणासक्तीच्या रहित आहात. जो पुत्र, मित्र, घर, संपत्ती, धन, सत्ता हे ते ज्याच्यात आसक्ती आहे तर तुमची प्राप्ती त्यांना होणार नाही. तुम्ही स्वतःच्या गुणशक्तीच्या रहित आहात. जीवनमुक्त पुरुष आपल्या हृदयात तुमचे निरंतर चिंतन करीत आहात. जे तुमचे निरंतर चिंतन करीत आहात त्यांना तुमच्या जवळच ठेवा. सर्व ज्ञान स्वरूप सर्व समर्थ परमेश्वरा तुला मी नमस्कार करते. तर अशी प्रार्थना प्रभू श्रीनाथांना करावी.
हे नाथ, या मगराच्या मिठीतून मला सोडव, अशी ही संपूर्ण कोण प्रार्थना करत आहे? तुम्हाला जे मी आता सांगितलं ते गजेंद्र. गजेंद्र जो मगरीच्या हत्ती आहे, तर तो गजेंद्र हत्तीच्या ताब्यात सापडला आहे, काळ त्याला घेरलेला आहे. तर तो प्रभू विष्णूंना प्रार्थना करत आहे की मला आता सोडा, तुम्हीच मला सोडणार आहे, तर माझा हा नमस्कार तुम्ही स्वीकार करा. हे नाथ, मगरीच्या मिठीतून सुटून मी जगण्याची इच्छा करीत नाही. हत्तीचे शरीर अतिर्बाह्य, दोई बाजूने अज्ञान रूपी आवरणारे आच्छिदले असते. असे शरीर ठेवून काय फायदा? आत्मप्रकाशाला झाकून टाकणाऱ्या त्या अज्ञान रूपी आवरणापासून मी सुटू इच्छितो. या आवरणाचा कालक्रमाने आपोआप नाश होत नाही, केवळ आपल्या कृपेने किंवा तत्वज्ञानाच्या या अज्ञान रूपीने आवरणाचा नाश होत असतो. हे नाथ, माझ्यावर कृपा करा. शरणागताचे रक्षण करणाऱ्या हे प्रभू, माझे रक्षण करा. मी तुम्हाला शरण आलो आहे. दुःखाने आर्द्र होऊन गजेंद्र याप्रमाणे हरीची स्तुती करत आहे. मोठे मोठे महात्मे गजेंद्र मोक्षाचा पाठ करतात. तर का करतात मोठे मोठे महात्मे लोके गजेंद्र मोक्षाचा पाठ? तर त्यांना मोक्ष मिळायला हवा म्हणून, आपल्याला बी मोक्ष मिळायला हवा म्हणून गजेंद्र मोक्षाचा पाठ करावा. आपण तर इतके पुराण वाचून घेतली, तर आपल्याला त्याच्या किती पटीने गजेंद्र मोक्षाचे आपण पाठ करून घेतले. जेव्हा काळ पकडतो तेव्हा जीव घाबरून भयाने व्याकुळ होतो. हे सर्व लक्षात ठेवून गजेंद्राप्रमाणे आर्द्र होऊन गजेंद्र मोक्षाचा पाठ कराल तर तुमचे जीवन उजळून निघेल. स्तुतीच्या एकेका श्लोकात दिव्य तेज भरलेले आहे. स्तुतीचा पाठ नित्य कराल तर अंतकाळी तुम्हाला नेण्यास परमात्माच येईल स्वतः. प्रांतकाळी पवित्र वाणीने जो कोणी व्यक्ती या भगवंताच्या स्तुतीचा पाठ करेल तिची बुद्धी अंतकाळीही निर्मलच राहील. जो कोणी श्रवण करेल हा अध्याय, त्या व्यक्तीला अंतकाळी सुद्धा हरीचे स्मरण राहणार आहे. हरीचे स्मरण कायम स्वरूपी राहील. जो जो या अध्यायाचे स्मरण करेल, वाचेल, या कोणाला सांगेल, या कोणाला शेअर करेल, तर अंतकाळी त्याला प्रभू श्री हरीचे स्मरण राहील आणि प्रभू श्री हरीच त्याला घ्यायला येतील. या स्तुतीचा पाठ माणसाला संकटापासून मुक्त करतो. ही स्तुती दुष्ट स्वप्नाच्या फळाची नाश करते. या स्तुतीचा पाठ करणाऱ्याला दुष्ट स्वप्न येत नाही, त्रास देत नाही. हा जीव अंतकाळी घाबरत असतो. जेव्हा हा चेतनाहीन होतो तेव्हा यमदूत त्याला या शरीरातून बाहेर काढतात. अंतकाळी जीव अतिशय दुःखी होतो. अशा वेळी देवाचे स्मरण करा. अतिशय कठीण असते. ईश्वराची कृपा असेल तर त्याचे स्मरण होऊ शकते. म्हणून शक्य असेल तर प्रतिदिन गजेंद्र स्तुतीचा पाठ करा. शक्य असेल तर मत्स्य अवतार चरित्राचा सुद्धा पाठ करा. मध्यरात्री रास पंचायदाचा पाठ करा. असे केल्याने प्रभू कृपा प्राप्त होईल आणि तुम्हाला स्वप्न देखील त्रास देणार नाही. गजेंद्र आता प्रार्थना करीत आहे, भगवत आता तरी मला अविनाशी दिव्य शरीर द्या. यमुना महाराणीच्या कृपेने अलौकिक शरीराच्या नूतन तत्वाचे दान मिळत असते. नाथ, कृपा करून मला अवयवी अविनाशी तेजोमय शरीर द्या. नाथ, आपण लवकर या. हे गोविंद, हे नारायणा, मी दीन झालो आहे. मला काळाच्या जबड्यातून मला सोडवा. त्या गजराजाला सोडवण्यासाठी ब्रह्मादी कुणीही देवदेवता आले नाहीत. तेव्हा परमेश्वराला चिंता पडली. भगवान स्वयं धावत आले. द्वारकानाथ, द्वारकाधीश निराधाराचे आधार आहेत. अंतकाळी स्मरण करताच भगवान धावून येतात. भगवंत येत आहेत असे पाहून गजेंद्रने सरोवरातले एका कमळाचे फूल तोडून ते भगवंताला अर्पण केले. तुळस आणि कमळ भगवंताला फार आवडते. तुळस आणि कमळ भगवंताला, विष्णू भगवानाला खूप आवडते. परमेश्वराच्या नाभीपासून कमळ उत्पन्न झाले आहे. कमळ ब्रह्मापासून उत्पन्न झालेले नाही. भगवंताने त्या कमळाच्या फुलाचा स्वीकार केला आणि आपल्या सुदर्शन चक्राने त्या मगर मच्छाचा वध केला. ज्ञान चक्रानेच काळाचा नाश होऊ शकतो, पण ज्ञान असे असावे की सर्वात भगवंत दिसायला हवा. ज्याला ब्रह्मदृष्टी प्राप्त होते तोच सर्वत्र सर्व वस्तूत भगवंताचे दर्शन करू शकतो. जगात ब्रह्मज्ञानी कधी काळी सापडतील तर शुक्राचार्यासारखे ब्रह्मदृष्ट प्राप्त झालेले पुरुष फार विरळ सापडतील. अशा अज्ञानी पुरुषांना संसार बाधक नसतो. अज्ञानी जणांना संसार बाधक असतो. ज्ञानी पुरुषांना जगच नसते. सर्व विश्व त्यांना ब्रह्मरूप भासते. माणसाला अज्ञानाच्या मिठीतून सुटायचे आहे. भगवंताचे सुदर्शन चक्राने मगर मच्छाचा वध केला होता. म्हणूनच सुदर्शन भगवंताच्या दर्शनाने काळाचा देखील नाश झालेला आहे. सर्वठायी भगवंत पाहणे सुदर्शन होय. जेव्हा जेव्हा काळाची झडप पडते तेव्हा त्यातून काळाचे काळ जे भगवंत तेच सोडू शकतात. सुदर्शनाने काळरूपी मगराचा नाश झाला. याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमची दृष्टी जेव्हा सर्वभूती परमेश्वराचे दर्शन करणारी होईल तेव्हा तुम्ही काळाच्या जबड्यातून मुक्त व्हाल. तेव्हा तुम्ही देखील काळाला जिंकून घ्याल. अशा ज्ञानी पुरुषाचे काळ काय बिघडू शकतो? ज्याच्या हृदयात सर्वभूती भगवंत भाव जागृत होईल अशा काळाच्या बंधनातून सुटेल.
सर्व ठाई कृष्णाचे दर्शन करता करता त्याला स्वतःच्या अंतरातच श्रीकृष्ण दर्शन होऊ लागते. आपल्या ठाई श्रीकृष्ण दर्शन घडेल तर काळ तुमचा नाश करू शकणार नाही. शरण आलेल्या गजेंद्राच्या भगवंताने ज्याप्रमाणे उद्धार केला त्याप्रमाणे शरण आलेल्या सर्व जीवांचा प्रभू उद्धार करतात. तो गजेंद्र पूर्वजन्मी इंद्रदुमन्य नावाचा राजा होता. तो एकदा ध्यानात बसला असता अगस्त्य मुनी आले. राजाने उठून मुनीचे स्वागत केले नाही, म्हणून मुनींना हा व्यवहार अपमानजनक वाटला. भगवंतापेक्षाही त्याच्या भक्तांचा सन्मान अधिक करायचा असतो. दगडाच्या मूर्तीत सद्भाव ठेवल्याने तो चेतनामयी होत असतो. मग चेतन जीवात सद्भाव ठेवला तर ईश्वर प्राप्ती का होणार नाही? अगस्त्य मुनींचा अपमान झाला म्हणून त्यांनी शाप दिला. मी आल्यावर तू जडासारखाच बसलेला राहिलास, म्हणून पुढचे जन्म तुला जड पशुत जन्म घ्यावा लागेल. पूर्वजन्मी गजेंद्राने निस्सीम भक्ती केली होती, म्हणून गजेंद्र योनीत सुद्धा त्याला अंतकाळी प्रभूचे स्मरण झाले व शेवटी त्याचा उद्धार झाला. जे जे संस्कार मनावर दृढ झालेले असतात ते अंतकाळी पुढील जन्मात सुद्धा कामात येतात. प्रारंभी भगवंताचा स्वप्नात अनुभव येतो आणि भगवंत आपल्याला दर्शन देतात. म्हणून गोपाल सहस्त्र नामावलीत भगवंताचे एक नाव सुद्धा काय आहे? भक्तानाम स्वप्नवर्धन. म्हणजे भगवंताने गजेंद्राला सारूप्य मुक्ती दिली आहे, आपल्यासारखेच रूप दिले आहे. गजेंद्राप्रमाणे तुम्ही देखील दिनवान व्याकुळतेने गजेंद्र स्तुतीचा पाठ करा, म्हणजे अंतकाळी भगवान गजेंद्राप्रमाणे तुम्हालाही घेण्यास येतील. 6व्या म्हणजे साशुक्ष मन्वंतरात समुद्रातून अमृत मिळालेले आहे, म्हणून ते अमृत देवांना पाजले. या मन्वंतरात देवाने अजित नावाने अवतार घेतला होता. समुद्र मंथन करून अमृत काढले. स्वतः विष्णूचेच कूर्म रूप धारण करून मंद्राचल पर्वत आपल्या पाठीवर धारण केला. परीक्षित राजाने विचारले, आता भगवंताने समुद्र मंथन कसे केले? कूर्मरूप धारण करून मंद्राचल पर्वताला आपल्या पाठीवर का धारण केले? त्यांनी देवाला अमृत जसे पाजले. ही सर्व समुद्र मंथनाची कथा आता मला कृपया सांगा, असे परीक्षित राजाने सांगितले. तर मित्रांनो, आता समुद्र मंथनाची कथा दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण ऐकूया. या व्हिडिओच्या माध्यमाने आपण गजेंद्र मोक्षाचा पाठ करूया. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर आता आपण गजेंद्र मोक्ष स्तुती ऐकूया. गजेंद्र मोक्ष स्तोत्र. गजा दे जो मुक्ती त्वरित विभू नक्रासी दमुनी, मुनी ज्याला शास्त्री हरी म्हणिती त्यालाची नमुनी. कथा ते संक्षेपे कथनी बरी, पक्षिद्रम गमना मनामध्ये ध्यान, द्विरद वरदा दुःख शमना. जळी दाते नक्र द्विरदप दमांसी उकरी, करी प्राण त्यागी सुमती सुचली तो झडकरी. करी दावा की ओ सुलभ वर जो देव निकरी, करी गे अर्पया कमळ पद्य पद्ये सुकरी. नसे ठावा ब्रह्मा नच शिव हरात्वा, श्रीपती हरी हरी जो तापते उचलूने, कृपा सिंधूल हरी. हरी वाटे काळा करी सविपती मृत्यू भुजंगा, जगाता तू ऐसा धनी कवन तो पाव मजगा. वदे दुःखी तेव्हा म्हणून कळे दीव निव करा, करावा तो मुक्त स्वर शरण गमे श्रीप्रिय करा. करी चक्रे शस्त्र प्रभू उच्चली यांनी खमनी, मनी साक्षी तो ये गज जळज घे तो स्वमनी. असे मी तो आत्मा त्रिदश निकराम वंद्यम सकळाम, कळाया ही ये त्यासय करीतया मुक्त विकळा. कळा प्रेत पाय स्मरण करी त्यातन अवधी, वधी नक्रातेम त्या अवसरी कृपाब्दी निरवधी. मृताच्या त्या तोंडामधून पद तो हा झड करी, करी ते वेडेनो प्रभूच करुणा मागती करी. करी दोपायती सह उचलुनी यांनी सुखी करी, करिंद्राम सारूप्य त्वरित गती दे मुक्तीने करी. भुजाचारी पीतांबर धर असी मूर्ती बरवी, रवी जानो हाती रथचरण दे दीपती मिरवी. गजा एक हाती जळज युग दोही शुभ करी, करिंद्राम सारूप्य त्वरित गती दे मुक्ती ने करी. स्तवी ब्रह्मा शंभू त्रिदेशपती तो मुक्ती नवा, नवा भक्तीचे हे गती दिदली ज्याला अभिनवा. न वाटे त्या सर्व हरिवीन धनी, आनिक जगा जगया या भक्ती प्रभूच मनती ईशम जगा. पदे तेव्हा सर्व धीर द वरदा श्रीपती असा, असारी संसारी गजगती असी गाताची असा. पहाटे हे गाय प्रतिदिन ही माझे चरितरे, तरे दुःखाब्दी तो न परम पदी होऊन उतरे. गजाची जे मुक्ती क्रमुनी इतराम शक्ती नजनी, जनी गाती त्याला फळ परम या विष्णू भजनी. जनी द्वस्वामी करी भजक हो गताची असा, असारी संसारे म्हणू विनवी वामन असा. गजेंद्र मोक्षपाठ संपूर्ण.
तर मित्रांनो, असा हा गजेंद्र मोक्षाचा पाठ होता मराठीत, तर मी तो तुम्हाला ऐकवला. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की गजेंद्र मोक्षाची कथा तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि मला असं वाटतं की तुम्हाला पुराण समजमध्ये येत असेल. ज्यांना पुराण समजमध्ये येत असेल, आवडत असेल, तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा, म्हणजे आपला व्हिडिओ पुढे जाईल. आणि शेअर करा आपल्या ग्रुपमध्ये, आईवडिलांना, या रिश्तेदारांना. कारण भागवत पुराणच आपल्याला फक्त मोक्ष देणार आहे आणि भगवंत आपल्याला सहाय्य करणार आहे, हे 100% गॅरंटीने सांगते. तर सर्वांनी कमेंट्स करा, शेअर, सबस्क्राईब, लाईक करा. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.